आज शिक्षणापासून सर्वसामान्य लोक दूर चालले, त्यांच्याजवळ पैसे नाहीत. सरकारने, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने स्कॉलरशिप बंद करून टाकली. उच्च शिक्षणाच्याही सुद्धा व्यवस्था बंद करण्याचं काम सरकारने केलेलं आहे. मोहन भागवतजींनी सांगितलेलं आहे की आम्ही आरक्षण व्यवस्था संपवणार आहोत. त्याच्यामुळे त्याच्यातून हा पिल्लू सोडलेला आहे आणि त्या पिल्लूच्या माध्यमातून जात जनगणना होऊ नये आणि त्या माध्यमातून सगळं रिझर्वेशनच संपवावं ही त्याच्यातली मानसिकता आहे. पेशवाई व्यवस्था जी आहे त्याने विरोध केला होता. आता पेशवाईच्या विचाराचं सरकार केंद्रात आणि राज्यात आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला आणि प्रतिमेला त्यांचा विरोध राहणारच आहे. जो केंद्राच्या तिजोरीमध्ये जातो त्या तो पैसा त्यांच्या मित्रांना देण्याचं काम नरेंद्र मोदीचं सरकार करते आहे आणि म्हणून या धोरणाचा विरोध आम्ही करतो आहे. पण या वर्षाला 7,000 रुपये कमीत कमी सोयाबीनला भाव मिळावा ही अपेक्षा आमची आहे. धानाला सुद्धा जवळपास त्याला जवळपास 2,000 रुपयापर्यंतचा 3,000 रुपयापर्यंतचा भाव यावेळेस धान उत्पादकाला मिळावा ही अपेक्षा आमची आहे आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पावलं उचलावी अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. जात गणना न करणं हा संविधानाचा अपमान करण्यासारखं असतं. ज्यांना संविधानिक व्यवस्थेच्या बद्दलची जाणीव नाही आणि या देशाच्या श्रमाची आणि शोषित पीडितांच्या प्रश्नाची जाण नाही, हेच लोक हे लाईन बोलू शकतात. हे राजकारणासाठी नाही, देशातल्या शेवटच्या शोषित पीडित समाजाला न्यायप्रवाहामध्ये आणण्यासाठी जात जनगणना ही आवश्यक आहे. मी मागच्या काळातही सांगितलं होतं की मंडल आयोग आला होता. त्या मंडल आयोगाच्या वेळेसही सुप्रीम कोर्टाने त्यावेळेसही सांगितलं की ओबीसीची जात किती संख्या आहे, पण ते सांगू आपण शकलो नाही आणि म्हणून एक अंदाजी ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची एक व्यवस्था त्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. जात जनगणनाच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक त्या समाजाला, त्या व्यक्तीला, त्या समाजाच्या व्यक्तीला लाभ देऊन त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची व्यवस्था जात जनगणनाच्या माध्यमातून केली जाते आणि म्हणून हे 3 त्याला पॅरामीटर आहेत: आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक. आज शिक्षणापासून सर्वसामान्य लोक दूर चालले, त्यांच्याजवळ पैसे नाहीत. सरकारने, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने स्कॉलरशिप बंद करून टाकली. उच्च शिक्षणाच्याही सुद्धा व्यवस्था बंद करण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि म्हणून जात जनगणना ही त्याच्यासाठी महत्त्वाची आहे की त्या माध्यमातून या सगळ्या समाजाचं भलं व्हावं हीच त्याच्यातली मानसिकता आहे. पण ज्यांना कायम राजकारण करायचं असते त्या व्यवस्थेतले लोक या पद्धतीच्या त्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीची त्यांनी भूमिका मांडलेली आहे. मोहन भागवतजी यांनी एकदा नाही अनेकदा मोहन भागवतजींनी सांगितलेलं आहे की आम्ही आरक्षण व्यवस्था संपवणार आहोत. त्याच्यामुळे त्याच्यातून हा पिल्लू सोडलेला आहे आणि त्या पिल्लूच्या माध्यमातून जात जनगणना होऊ नये आणि त्या माध्यमातून सगळं रिझर्वेशनच संपवावं ही त्याच्यातली मानसिकता आहे. ही राजकीय फायद्यासाठी नाही, ही जनतेच्या भल्यासाठी आहे, एवढं त्यांनी लक्षात घ्यावं. निवडणुका लावा ना, म्हणजे जनता काय करणार त्याला कळेल. पण भाजप बरोबर हे आहेत सन्माननीय, हे भाजपवाल्यांनी किती निर्दोष लोकांना, ज्यांनी कधी गुन्हा केला नाही, काहीच नाही, त्यांच्यावर खोटे आरोप लावून याच भाजपवाल्यांनी अनेक लोकांना या पद्धतीचे जोडे मारलेले आहेत. त्याचा पुरावा अनेक तुम्हाला देता येईल. त्याच्यामुळे सामोर यायचं असेल तर जनतेच्या मध्ये जावं लागेल, हे आखाडा नाही लावता येत. त्यामुळे
काही लोकांना आता सत्तेमध्ये राहून ठीक आहे म्हणून निवडणुका लावा म्हणजे लवकर कळेल. सर, मुंबईत काँग्रेस राज्यात काँग्रेस 125 जागा विधानसभेसाठी लढण्याच्या तयारीत आहे असं समोर आहे. ह्या किती टक्के आणि काँग्रेसची किती जागांची तयारी झाली? 288 जागेची महाविकास आघाडी म्हणून आमची तयारी सुरू आहे. काँग्रेस कोणत्या मुद्द्यावर किती जागा काही आकडा वेळ आहे त्याला, तर मला तर सांगितलं 288 जागा महाविकास आघाडी लढेल. संजय राऊतांनी एक महत्वाची टीका केलेली आहे. मुंबई विमानतळावरील अदानींच्या म्हणजे भाजपच्या ताब्यात गेल्याने तिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा नाही, चिरेटोप देखील तुटलेला आहे. याबाबत त्यांचं मत काय असं त्यांनी विचारलेलं आहे सरकारला. तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे? ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध आज नाही अनेक वर्षापासून ते करतात आहे. आपल्याला माहितीसाठी सांगतो की पुण्यामध्ये जेव्हा शाहू महाराजांना वाटत होतं की भव्य पूर्णाकृती प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यामध्ये व्हावी असं शाहू महाराजांना वाटत होतं. शाहू महाराजांच्या त्या विचाराला तिथल्या पेशवाई व्यवस्थेने त्या काळात विरोध केलेला होता. छत्रपती राजाराम महाराज आल्यानंतर त्याची एक सुरुवात करायचा एक निर्णय केला गेला आणि इतिहासकारांना त्या ठिकाणी सामोर ठेवून त्यांच्याशी विचारून ती कशी पूर्णकृती प्रतिमा त्या ठिकाणी आपल्याला करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या काळात झाला होता. आणि त्या काळामध्ये ह्या पेशवाई व्यवस्था जी आहे त्यांनी विरोध केला होता. आता पेशवाईच्या विचाराचं सरकार केंद्रात आणि राज्यात आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला आणि प्रतिमेला त्यांचा विरोध राहणारच आहे.